हॅलो एव्हरीवन, महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. तर सर, मला तुम्हाला हे विचारायचंय, या अधिवेशनामध्ये सरकारने कोणत्या तरतूद केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सरकारने अधिवेशनामध्ये 2 तरतुदी मुख्य केल्या पाहिजे. पहिली तरतूद ही आहे की एसटी ही पूर्ण महाराष्ट्राची जीवनदायी आहे. त्यात शहरी भागातली एसटी असो, म्हणजे शिवनेरी असो, एसी बसेस असो किंवा लालपरी असो, हे सगळे महाराष्ट्रात ग्रामीण भागापासून शहरी भागाला जोडण्यात, शहरी भागापासून ग्रामीण भागाला जोडण्याचे खूप महत्वपूर्ण काम करते. याच्या ज्या सवलती आहेत त्या ओके आहेत, ते चालूच राहिल्या पाहिजे, स्वागत करता येत. परंतु एसटी ही अधिक सुरक्षित झाली पाहिजे प्रवासासाठी. त्यामध्ये एसटी स्टँड असो किंवा एसटीचा प्रवास असा अधिक सुरक्षित झाला पाहिजे. दुसरी तरतूद यासाठी दुसरी गोष्ट ही केली पाहिजे की एसटी मध्ये जास्तीत जास्त आरामदायी प्रवास कसा होईल हे पाहिलं पाहिजे, त्यासाठी तरतूद केली पाहिजे. आणि दुसरी अपेक्षा माझी अशी आहे की जे छोटे छोटे उद्योजक महाराष्ट्रात घडत आहेत, छोट्या छोट्या प्रमाणात त्यांनी आपापले व्यवसाय चालू केले आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काहीतरी भरीव तरतूद निर्माण केली पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातून पण अतिशय चांगले उद्योजक घडतील. या 2 अपेक्षा माझ्या आहेत. ओके सर, थँक्यू.